परदेशात नोकरीचं स्वप्न, लाखो रुपयांचा पगार आणि त्यासाठी तब्बल 11 लाख रुपये मोजूनही एका महिलेच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडलाय. पण नोकरीच्या या आमिषाला भुललेल्या एका महिलेची थेट पोर्तुगालमध्ये विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. विशेष म्हणजे भारतात परतल्यानंतर या तरुणीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रकरणात तब्बल 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातल्या विमाननगर परिसरात. विमाननगर परिसरात असलेल्या फिनिक्स मार्केटमध्ये ही घटना घडली आहे आणि या घटनेचे धागेदोरे थेट पोर्तुगालपर्यंत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सोशल मीडियावर परदेशात नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी तिला ही व्ही मायरेट या पेजवरील एका जाहिरातीच्या माध्यमातून नोकरीची ऑफर मिळाली. पोर्तुगालमध्ये सुपर मार्केटमध्ये कॅशियरची नोकरी, महिन्याला 1.5 लाख रुपये पगार, 8 तास काम, आठवड्यात 2 दिवस सुट्टी आणि 3 वर्षांचा वर्क परमिट मिळेल असे या तरुणीला सांगण्यात आलं. ही ऑफर खरी वाटल्यानं तरुणीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. या सगळ्या प्रक्रियेसाठी तिच्याकडून तब्बल 11 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर 24 मार्च 2026 रोजी तिला नोकरी मिळाल्याचं सांगत पुण्यातील कार्यालयात बोलावण्यात आलं. तिथं वेगवेगळ्या कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यात आल्या. मात्र नोकरीच्या नावाखाली पुढे तिच्या सोबत जे घडलं ते धक्कादायक होतं. मी चाबी घेऊन रात्री 3च्या दरम्यान तिथून सुटका केली. माझ्या हस्बंडला सांगितलं अशा गोष्टी झाल्या आहे. 3 वाजता मी तिथून रात्रीला सुटका केली. एक पहाडी इलाका आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता. दिवसातून फक्त एकच बस येते, फक्त एकच बस. तिथून मला मी सुटका करून घेतली. कोणीच नाही, पूर्ण अंधार. कारण आपण शहरात राहत होतो तर आपल्याला त्या गोष्टीची काहीच हे नव्हतं. तिथून मी सुटका करून एका चंबुजीरो नावाच्या गावात आली. बुक करून, तिकीट बुक करून आणि चंबुजीरो तिथून पाणी दे पाणी. ठीक आहे. मग तिथून जंबुजीरा एक गाव आहे, तिथून मग मी लिस्बनला परत आली. तिथून मी म्हटलं इथून सुटका करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तिथून मग मी मड्रिडला परत आली. तिथे बस स्टेशन जवळ थांबूनच होती. मग आम्ही ठरवलं की हॉस्टेल बुक करू. तिथे बुक केला आणि मग दिल्लीला परत आले. एकंदरीत असा सगळा काही प्रकार आहे. तरी पण त्याच्यात सुटला नाही. धमक्यावर धमक्या तिथे कॉल करून मला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला नाही भंगाच्या केस करेल, आणखी 4 लाख रुपये तुला माल्टाला टाकेल, माल्टाला जॉब देईल, जॉबच्या नादात एवढं हे करताय ती बाई. दरम्यान आरोपींकडून पासपोर्ट पाठवण्याबाबत ईमेल करण्यात आला. त्यानंतर अमित कुमारने व्हॉट्सअप कॉल करून आणखी 3 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करू किंवा तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केलाय. मानसिक धक्क्यात असलेल्या या पीडित तरुणीने तातडीनं तक्रार दाखल केली नाही. मात्र धक्क्यातून सावरल्यानंतर तिनं पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, अख्तर शेख, कपिल झा यांच्यासह पोर्तुगालमधील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परदेशात नोकरी, भरघोस पगार आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवून तरुणीला अक्षरशः जाळ्यात ओढण्यात आलं. नोकरीच्या नावाखाली पैसे घेऊन परदेशात नेलं आणि तिथेच तिची विक्री केल्याचा आरोप झाल्यानं या प्रकरणाने परदेशी नोकरीच्या आमिषामागचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. त्यामुळे परदेशात नोकरीचं स्वप्न पाहताना सोशल मीडियावरील जाहिरातींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण एका क्लिक पासून सुरू झालेला हा प्रवास थेट फसवणुकीच्या अंधारात तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.